आज बनवणार आहे एकदम हॉटेल स्टाईल पालक पनीर, तोही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने। तर त्यासाठी इथं मी एक पालकाची जुडी बॉईल करून घेतली। आता हा पालक आपण मिक्सरला फिरवून घेऊया आणि मिक्सरला फिरवताना नुसता हा पालक फिरवून घ्यायचा आहे, बाकी काही घालायचं नाहीये त्याच्यामध्ये। आता आपण आधी पनीर शालो फ्राय करून घेऊया। त्यासाठी एका पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घातलं आणि आता हे पनीर शालो फ्राय करून घेतलं। आता हे पनीर काढून घ्यायचं आणि नंतर याच पॅन मध्ये 2-3 चमचे तेल टाकून जिरं घालायचं आणि काही खडे मसाले घालायचे, दालचिनी, तेजपत्ता, 1 मोठी विलायची, 2 लाल मिरच्या आणि ते भाजून झालं की मस्त आलं लसूण पेस्ट घालायची, 1 मोठा कांदा घालायचा आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता कांदा भाजून झाला की याच्यामध्ये घालायची एका टोमॅटोची प्युरी। ही प्युरी पण मी मिक्सरला फिरवून घेतली होती 1 टोमॅटो घालून। आता छान मसाला भाजून झाला की याच्यामध्ये घालायचे सुके मसाले, हळद, तिखट, जिरेपूड, धनेपूड आणि थोडासा गरम मसाला आणि मस्त तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा। नंतर याच्यामध्ये घालायची आपण मिक्सरला फिरवून घेतलेली प्युरी पालकाची। तर इथं बघा मी प्युरी ऍड केली आणि प्युरी पण छान व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची, पाणी अजिबात घालायचं नाही। आणि नंतर प्युरी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झाली की आपण शालो फ्राय करून घेतलेलं पनीर घालायचं आणि बस चवीपुरतं मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची। इथं बघा आपलं एकदम रेस्टॉरंट स्टाईल पालक पनीर रेडी आहे आणि पालकाचा रंग सुद्धा हिरवाच आहे। आणि बस आता सर्व करायला घ्या, मस्त गरम गरम पोळी सोबत एन्जॉय करा। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल ही अशी पालक पनीरची भाजी नक्की ट्राय करा।